पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी आंदोलन करते। रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आंदोलन करण्यात येणार आहे। गर्भवती महिलेच्या उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतर पुण्यामध्ये अनेक पक्ष संघटनांकडनं आंदोलन करण्यात आलं। दरम्यान आज काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते रुग्णालय प्रशासनाला निवेदन देणार आहेत। भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत। त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने 27 कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटल लगेच सील लावावं। त्याचबरोबर पुणे पोलिसांनी गैसाज असतील, गोसावी मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं, हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे। ह्या हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची, महाराष्ट्र शासनाची आहे। तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती, ती जमीन परत घ्यावी। अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपये यांच्याकडून वसूल करून हे पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करावे। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत जोडले गेलेत। नितीन, मंगेशकर रुग्णालयाबाहेर शरद पवार गटाचं आंदोलन होणार आहे, सुरू आहे। दरम्यान या संदर्भातली अधिकची काय माहिती आहे? मंगेशकर हॉस्पिटल बाहेर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे आंदोलक बसलेले आहेत, आंदोलन करतायत। काही वेळापूर्वी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चिल्लर आणलेली होती रुग्णालय प्रशासनाला देण्यासाठी आणि ती चिल्लर त्यांनी ह्या रुग्णालयाच्या गेटवर फेकलेली आहे। आंदोलकांचं म्हणणं आहे की 6 एकर जागा या रुग्णालयाला दिलेली आहे, ती शासनाने काढून घ्यावी। त्याचबरोबर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील रुग्णालय प्रशासन असेल आणि संबंधित डॉक्टर असतील त्यांच्यावरती दाखल करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे। पुणे महापालिकेची 27 कोटी रुपयांची थकबाकी आहे प्रॉपर्टी टॅक्सची, त्यासाठी देखील पालिकेने कारवाई करण्याची मागणी या सर्व आंदोलकांनी केलेली आहे। नक्कीच मंगेशकर रुग्णालयाबाहेर पवार गटाचे आंदोलन सुरू आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता आणि या संदर्भात मंगेशकर रुग्णालयाकडनं जरी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे तरी सुद्धा कुटुंबीय रुग्णालयाकडनं खोटं सांगण्यात येत आहे असा दावा केलेला आहे। यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन सुरू आहे। चिल्लर फेकून आता हे आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। चिल्लर फेकत पवार गटाचं हे आंदोलन आपण पाहतोय।